गुड मॉर्निंग गाईज. आज आहे सॅटर्डे आणि आज कुठेतरी जायचा प्लॅन झालेला आहे. मस्त फिरावंसं वाटतं कारण की मंडे टू फ्रायडे काम करून फार हेक्टिक होतं आणि मी माझ्या बायकोची वाट बघत बसलो होतो. ती यायची अजून. अरे आलीच का? अरे वा, नाम लिया शैतान हाजीर. सॉरी. किती सुंदर दिसते बघा. वा शपथ, किती छान आवरलंय. म्हणूनच 2 तास लागले वाटतं आवरायला. चल आता लवकर जाऊ. किती 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 खोटं बोलते. असं असतं, जाऊ दे. शेवटी मला होच म्हणावं लागणार आहे काही झालं तरी. तर त्यापेक्षा आपण निघूयात आता कारण की ऑलरेडी उशीर झालेला आहे. सो कुठेतरी जायचंय. कुठे जायचंय त्यासाठी बघत स्टे ट्यून राहा, बघत राहा. शुभम, तू ऑब्झर्व केलं का मी आज खाण्यात काय घातलंय? हो किती छान काय? दिसतंय. काहीतरी त्याला काय म्हणतात ते नाही माहिती मला, पण छान काय दिसतंय. ते? झुमका नाही, झुणका खाली असतो. अरे काय मुलींचे काय काय प्रकार होते. इथं घालतात, इथं घालतात, इथं घालतात, कुठेही घालतात. ते काय म्हणतात काय माहिती. नाही घालत. बुगडी आहे ती, बुगडी. बुगडी छान आहे ना? मस्त दिसते. तर कपल्सनी कसं बाहेर जायला पाहिजे, स्वतःचा टाइम स्पेंड करायला पाहिजे. छान वाटतं कधी कधी असं मस्त खुल्या वातावरणात आणि आपल्या गप्पा, आपलं मन मोकळं होतं. तेवढंच नाही तर आठवडाभर कसं काम चालूच असतं माणसाचं. मग काय एकमेकांकडे लक्ष असतं. मग त्यापेक्षा म्हणजे थोडंसं सॅटर्डे संडे बाहेर गेलं, गप्पा होतात आणि बायकोला खुश ठेवायच्या सिक्रेट आहे. अच्छा, तुझं सिगरेट कळालंय मला आता. असं चालेल मला दर आठवड्याला. तुझं दर आठवड्याला येतच केली. तर तुम्ही पण लक्षात ठेवा आणि तुमच्या बायकोला फिरायला घेऊन जावा आणि तुमचा टाइम स्पेंड करा. तर आम्ही आमच्या आत्ता गावाला पोहोचलोय, म्हणजे आमचं सासरचं गाव बवली. पण इथं आम्हाला गावच दिसत नाहीये. पूर्ण घरं सपाट झालेली आहेत. पूर्ण इथे एवढी घरं होती ना, सगळी काढली. आयला लोक कुठे कुठे गेले असतील, सगळ्यांना मूव व्हायला लागलं. म्हणजे इथं खूप घरं होती या साईडला सगळी. आणि आता या रिंग रोड मुळे काहीच दिसत नाही. म्हणजे गाव कुठे हेच कळत नाही. आणि गावात कसं जायचं आता? ऍक्च्युली ना ऍडव्हान्टेजेस पण आहेत, डिसएडव्हान्टेजेस पण आहे. हा लोकांना पैसे मिळाले ते ठीक आहे, पण पैसे कितीशे पुरणार. आणि शेवटी जमिनी आपल्या आपल्या असतात. ते खरं आपलं एक ऍसेट असतं, ते पाहिजे ऍक्च्युली. आणि गावाकडचं म्हणल्यावर वेगळंच असतं. आता हे गावच राहिलं नाहीये. हो ना, म्हणजे हे पूर्ण गाव होतं आमचं. कुठे गेलं हे? काय हिरवगार होतं, आता सगळं सिमेंटचं जंगल झालं यार. तर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. आणि आमचं डेस्टिनेशन आहे मागे. अरे तुझी छत्री मी पण दिसतेय. ओळखतो. हा हे बघ, दिसते का आता? एक मिनिट. तर आम्ही आज आलोय खारवडेला. छत्री दिसतीये दादू? येस, हे मसोबा देवस्थान आहे. खूप लोकांना माहिती पण असेल आणि खूप लोकांना माहिती पण नाहीये. तर आज तुम्हाला आम्ही दाखवतो. खूप छान देवस्थान आहे. खूप आता तर एवढं मस्त केलं ना त्यांनी. पार्किंग वगैरे स्पेशियस आहे, सगळं येण्यासारखं आहे बरं का. नक्की या. आणि म्हणजे आम्ही लहानपणापासून येत होतो तेव्हा खूप म्हणजे खूप जुनं आणि छोटं होतं मंदिर. आणि आता इतकं सुधरवलंय त्यांनी. आणि प्रचंड गर्दी पण वाढत चालली. आज अजिबात गर्दी नाही, त्यामुळे दर्शन मस्त होणार आहे. आणि मला हेच आवडतं, जेव्हा गर्दी नसते ना तेव्हा खरं तर यायचं. एकदम दर्शन छान होतं, देवाला नीट पाहायला मिळतं, आपल्याला देवाशी बोलता येतं. आणि असं तुझ्या भावना पोहोचल्या बरं का. चला चला. त्यांचं भक्त निवास पण आहे. कधी तुम्ही आले तर मला वाटतं इथे राहायला असेल. मी तरी कधी राहिलो नाही, म्हणजे राहायची गरज नाही जवळ असल्यामुळे. पण आहे इथं सगळं. आणि एकंदरीत मस्त केलेलं आहे. बाग पण आहे वरती. इव्हन त्या बागेत तू गेली असते कधी? चांगली आहे. हो, चांगली आहे. पण आता पावसामुळे खूप चिखल झाला. हा आता चिखल झाला असेल. नको आता नको जायला. आता मेन अरे कुठे आलं बघ. हा ही घुसू शकते कुठून पण. मी सगळीकडून अडकलोय. जाऊ दे, मी पण जातो, एवढं काही नाही. हा हा आलो आलो आलो. तर हे असं आहे मंदिर. खूप छान केलंय. खूप नका तू. तर हे बघा, मी झूम करून दाखवतोय. शंकर पार्वती आणि नंदी किती मस्त वाटतंय. हे जे नाही इकडचा भक्त निवास वगैरे, हा सगळ्याची छोटी छोटी दुकानं होती. आम्ही लहानपणापासून यायचो तेव्हा एकदम छान वाटायचं. आणि तेव्हा आमची मोठी जत्रा असायची. जत्रा फॅमिली वगैरे यायचो, काका मावशी सगळे मिळून. मला वाटतं इथे बोलते की नॉनव्हेज पण करायचे ना आधी हो, सगळ्याचे आधी येऊन आम्ही वगैरे. सगळे येऊन मे महिन्यात मोठी जत्रा असायची तेव्हा नॉनव्हेज वगैरे करायचं. छान वाटायचं खूप, सगळे फॅमिली. आणि तो आमचा एक असं हे असायचं की अरे आपल्याला कधी जायचंय. पण आता सगळं शांत झालंय आणि इथे करून पण देत हा नाही. मला वाटतं तेव्हा अलाउड होतं, आता नाही करून देत. आता बऱ्याच ठिकाणी बंद केलं. इव्हन ते काळूबाईला गेलो आपण, तिकडे मांढरदेवीला, तिथे पण एक मोठी घटना झाली होती, त्यामुळे बंद केलं. तर एकदा मंदिराचा एक व्ह्यू देतो मी फक्त. तर आपण मंदिराच्या आवारात आलो आहे. मंदिर बघा कसलं सुंदर दिसतंय, भारी वाटतं एकदम. तर दर्शनाला अजिबात गर्दी नाहीये, त्यामुळे खरंच अजून चांगलं वाटतंय की निवांत बसता येईल. काही दंगामस्ती नाही, काही नाही, भारी वाटतंय. पावसाचं वातावरण पण ऍक्च्युली इथं भारी झालं कारण की पूर्ण नेचरनी सराउंडेड आहे. आणि पूर्ण नेचरने सराउंडेड असल्यामुळे इथे डोंगर आणि सगळी ग्रीनरी झालेली. इकडे वा, एकदम ग्रीन झाले. खूप छान वाटतं. आणि सगळं असं पाऊस येण्यासारखं बरं का. आणि
एवढंच नाही, इथून आता पुढे तुम्हाला माहिती असेल की ज्यांनी आले त्यांना माहिती असेल लवासा वगैरे, तर तुम्ही त्या रोडला जाऊन फोटोशूट रील्स इथे काढू शकतात. आता बघू आम्हाला कसा टाइम मिळतो, त्यानंतर बघू पुढे कुठे जायचं. तर ॲक्च्युली इथे फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही आहे, पण आमचं दर्शन झालं आणि आम्ही इथं बसलो आहे. थोडंसं घरी लावून बसतो होता आणि समोरच देव आहे, पण मी त्याचं शूट घेऊ नाही शकत. ते मिळवून पहा, खूप छान आहे, खूप मस्त छान प्रकारे मूर्ती पाहायला मिळाली, एकदम प्रसन्न झालं मन. आणि या मंदिराच्या आवारात इथे जरी बसलं ना तरी खूप प्रसन्न वाटतं आणि मन शांत होतं. तुम्ही पण नक्कीच एक्सपिरियन्स. तर आत्ताच आमचं दर्शन झालेलं आहे आणि ही आम्ही आता तिथे प्रदक्षिणा मारतो. प्रदक्षिणा मारायला पण खूप अशी मोठी एरिया आहे. इथे खूप मोठी एरिया आहे, खूप छान आहे, कळस आहे. किती मस्त वाटतंय. हा, तर हे म्हसोबा जो देव आहे ना, तो शंकराचाच अवतार आहे असं म्हणतात. आणि पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की एक आपल्याला असं दगड सापडलेला आणि तो असा म्हसोबा का म्हणतात, कारण की तो गावाच्या वेशीचं रक्षण करतो. ॲक्च्युली असं आहे. हा, आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर प्रत्येक गावात आहे ना म्हसोबा हा देव असतोच. तर खारोड्याचा म्हसोबा आहे ना, हे खूप जागृत देवस्थान आणि हे खूप मेन वालं झालेलं आहे. तर समोर इथे हॉटेल पण आहेत. खायला भूक लागली तुला? हा, आता लगेच आली, दर्शन झालं, आता पेट पूजा ना. येस, इथे मिसळपाव आणि बटाटा भजी वगैरे खूप छान मिळते. तुम्ही कधी आला तर नक्की ट्राय करा. हो, खरंच मस्त आहे, छान आहे. आणि अजून भरपूर होत चाललंय, काले अजून ते झालं नाही, अजून वर्क इन प्रोग्रेस आहे. पण बरंच गर्दी वाढत चालली, तसं दुकानं शॉप्स पण वाढत चालले आता आसपास. चलो, तर आता पुढे जाऊयात. कुठे जायचं आता? तू येणार तिकडे, मी येणार. ठीक आहे, घरी नेतो. तर आता आम्ही निघालोय आणि जेवणासाठी विचार करतोय की व्हेज खायचं का नॉनव्हेज खायचं, आणि खायचं तर कुठं खायचं, कारण की आम्ही व्हेज खायचं असतं. ओ माय गॉड, कोण बोलतोय बघा. बरं बरं, ठीक आहे, चालेल, व्हेजच खायचं. हा, तर आम्ही आलो होतो बहुली खडकवासल्याच्या साईडने. तिकडे थोडेसे कमी हॉटेल्स आहेत पण म्हणजे मिसळपाव वगैरेचे जास्त आहेत. सो आमचा डिसिजन चाललाय की आम्ही आता पिरंगुटच्या रोडने जावं. तिथे काहीतरी तरी मिळेल आपल्याला. तिकडे भरपूर हॉटेल्स आहेत पिरंगुटच्या साईडला. अरे अरे अरे, रस्ता थोडासा खराब आहे. ट्रॅफिक पाहायला लागेल तिकडे, कारण की त्या साईडला कधी कधी खूप ट्रॅफिक असतं. चलो, तर मी ट्रॅफिक चेक करून घेते. तिकडून एक पिरंगुटला रोड जातो आणि इथून परत आम्ही आलो तशाच रोडने चाललोय. का असा डिसिजन घेतला आपण? कारण डायरेक्ट पिरंगुटच्या चौकात गेल्यावरच आपल्याला खायला मिळणार आहे. आणि इथून पण ते प्रथमेश वगैरे लागतात ना, तिथेच डायरेक्ट सगळे रेस्टॉरंट्स आहेत. मग तुला काय म्हणजे प्रथमेश का आठवलं? तिकडे सगळे तर नॉनव्हेजचेच हॉटेल आहेत. असं काही नाही, व्हेज मिळतं नॉनव्हेजच्या हॉटेलमध्ये. नाहीये, पण ते फेमस तर नॉनव्हेज साठीच आहे. बघू कुठला वास चांगला कुठला वास चांगला येतोय त्याच्यावर डिसिजन घेणार. का खुशी शुभम एवढा तू? फायनली खायला आलोय आपण, खूप भूक लागली होती. बघाच मस्त. काय मागवलंस तू? आणि दाल तडका आणि रोटी आणि भेंडीची भाजी. भेंडीच्या भाजीचा वास आला ना तुला? हा ना, म्हणून इकडे आलोय ना आपण. हा, पण हॉटेल एकदम ते खाण्याचं जाऊ दे, हॉटेल एकदम छान आहे एकदम. हो, म्हणजे पूर्ण नेचर मध्ये आहे हॉटेल. पूर्ण बागचं म्हणजे शुभमच्या मागून तर दिसत असेल तुम्हाला, पूर्ण डोंगराचा व्ह्यू आहे. साईडला हो, तुझ्यामुळे तो व्ह्यू वाढतोय, चांगला दिसत आहे. हा, ग्रीनरी आहे, छान वारं सुटलंय, धुकं आहे. आणि बॅक साईडला हे असं आहे, छान वाटतंय. माझ्यामुळे अजून छान वाटतंय. तिकडे फायनली शुभमची भेंडीची भाजी आली आहे. आज नाही बाबा. काय मागवलं शुभम तू? काय भेंडीचे? भेंडी अशी असती? अरे भेंडी नाहीये, ते हे काय म्हणतात ते व्हेज मधलं असतं बघ, ते चाप. वेज चाप. हा, चाप. बघू जरा हे असं पोरगे. वाव, मस्त पाऊस पडायला लागला इथे मागच्या साईडला. व्हेज चाप किती छान वाटतं. चिकन सारखंच लागतं. नालायक पोरगा, चिकन खातोय हा आणि म्हणतो चिकन सारखा लागतोय. वाव, खूप जोरात पाऊस यायला लागला इथे, हे बघ. आणि आम्ही असं मस्त बसलोय. अरे चिकन द्या मला, हात काय धरतो सोड. एकटा पोरगा खात बसलाय हा. मस्त आहे. अरे नालायक, मला चार ना, माझा हात धरलाय. माझ्या एका हातात कॅमेरा आहे, एका हातात कॅमेरा आहे, एका हातात आहे. मग चार ना. गेली हात धुवायला पावसात, पण एक गंमत सांगू का, मी तिला भरवले आणि मी हात नव्हते धुतले. मला त्यानंतर आठवलं, ही जेव्हा म्हणली हात धुवायचे, सांगू दे, तिला नाही माहिती. धुतले हात. गुड. असंच हायजीन मेंटेन करत जा. पाऊस छान वाटतंय ना. माझं डिसिजन बरोबर होतं का नाही इथे आणायचं तुला? बघ मी तुझा किती विचार करतो. म्हणजे काय, खूप हुशार पोरगा आहे. मी पण हात धुवून येतो. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, तुम्हाला असं वाटतं की माझा नवरा खूप असं काय झाली टिकली? ठीक आहे ना. त्याच्यावर अंगारा लावलाय तू.
हा, तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो, तुम्हाला असं वाटतं की माझा नवरा खूपच रोमॅन्टिक आहे, खूपच हे आहे, आहेच तर मी त्याला आता असं केलं. मग मी काय केलं? ठीक आहे, तर त्यांनी काय केलं तू दाखव मला फक्त हे. अरे शेवटी ते असं हा. फक्त हात हे केला, म्हणजे हाताने किती फरक पडतो. काय पडला, थोडेसे जेस्चर बदलले असं इकडे इकडे असं. हा, कुत्रा आहे मी. कुत्रा नाहीये, शेवटी पप्पीच येते ना. म्हणजे हा असा पोरगा आहे आणि तुम्हाला वाटतं की हा खूप रोमॅन्टिक आहे रीलवर वगैरे बघून, पण हे असं काही नाहीये, मी त्याच्यापेक्षा जास्त आहे. अरे केवढं पाणी सोडलं. ना, काय गर्दी झाली आहे लोकांची आणि पाणी बघायला. तरी संडे नाही आज, त्यामुळे तरी संडेच्या दिवशी बघू मी दाखवतो. बघ हा ना. वाव. मस्त ना, भरपूर पाणी सोडलंय. मला वाटतं या भागात भरपूर पाऊस अजून पण चालू आहे, त्यामुळे पाणी कंटिन्यू सोडलेलं आहे. कारण की खडकवासला धरण बऱ्यापैकी भरलेलं आहे, जवळजवळ 100% म्हणलं तरी चालेल. एवढं पाणी बघ ना, फ्लो, त्याचा फोर्स बघ. आम्ही पण गाडीच्या बाहेर उतरलो कारण की भारी वाटत होतं. कारण की एवढी गर्दी बघून आम्हाला असं वाटलं की या गर्दीचा भाग आम्ही पण बनावा आणि खरंच अजून जवळ थोडी जाऊन गर्दी करावी. बघूया. अजून थोडी गर्दी करावी आणि थोडंसं जवळ जाऊन बघावं. छान वाटतंय रे खूपच. हो. आणि कशाला मला असं धरून ठेवतोस एवढं? आता काय तू मी त्या साईडला जाणार आहे जातो ना, का? त्या साईडला. कशाला तुला त्रास देते ना मी, तुला तशी नको आहे ते. तू त्रास देईन मुलगी आहेस एकदम, खूप त्रास देते. मग दे ना, सोड सोड सोड. मग त्यासाठीच तर आणलंय तुला पाण्याची इथं. तर हळूच कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन विसर्जन करतो तुझं. विसर्जन करतो वा, काय गणपती आहे का मी? तू काय बघतेस एवढं? मला किती शांत वाटतंय, छान वाटतंय मला. मन खूप शांत झालंय, पाण्याकडे बघतच बसावं. तुला एवढं शांत पाहून मला पण शांत, माझं पण मन शांत झाले. मग आता चालू असते. चलो, तर मग आम्ही पण आता शांत होतो. हा ब्लॉग इथेच एंड करतो. मस्त आम्ही दोघं आमचा वेळ घालून पाण्याकडे बघतो. काय वाटतंय? मस्त वाटतंय. थोडा इथं आम्ही थोडा टाइम स्पेंड करून मग घरी जाऊन फक्त की हिला झोप आली तर झोपतो आणि मग नंतर पुढचा संध्याकाळ बघू की कुठंतरी जाईल, तू पण कुठेतरी जाईल, कारण की मला दुसरं काही ट्रिप नाही आणि हे काही नाही. सो नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूयात आपण. बाय बाय.